नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कच्ची केळी खाल्ली तर शरीरात काय होते. डॉक्टरही सांगतात हे फायदे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1, मित्रांनो, कच्ची केळी म्हणजे अजून पिकलेली नसलेली हिरवी केळी. पिकलेल्या केळांमध्ये साखर जास्त असते, पण कच्च्या केळांमध्ये स्टार्च जास्त असतो. त्यामुळे ती गोड नसली तरी शरीरासाठी खूप उपयोगी ठरतात. नंबर 2, कच्च्या केळात असलेला रेसिस्टन्स स्टार्च हा साध्या स्टार्चसारखा लगेच पचत नाही. तो शरीरात जास्त वेळ राहतो आणि फायबरसारखं काम करतो, ज्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारते. नंबर 3, हा स्टार्च आतड्यात जाऊन तिथल्या चांगल्या बॅक्टेरियांना अन्न पुरवतो. यामुळे गुड हेल्थ सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते. नंबर 4, कच्ची केळी खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते. त्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं आणि वजन कमी करण्यात मदत होते. नंबर 5, कच्च्या केळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ती खाल्ल्यावर साखर हळूहळू वाढते. त्यामुळे शरीरावर अचानक ताण येत नाही. नंबर 6, डायबिटीज असलेल्या लोकांसाठी कच्ची केळी फायदेशीर आहेत. ते रक्तदाब नियंत्रित ठेवतं आणि हार्ट प्रॉब्लेमचा धोका कमी करतं. नंबर 8, व्हिटॅमिन B6 मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचं आहे. हे मूड सुधारतं, तणाव कमी करतं आणि मेंदूला योग्य प्रकारे काम करायला मदत करतं. नंबर 9, कच्च्या केळ्यातील फायबर पचन सुधारतं. यामुळे अन्न नीट पचतं आणि बद्धकोष्ठता कमी होते. नंबर 10, कच्ची केळी पोटाला थंडावा देतात आणि आम्लपित्त कमी करतात. त्यामुळे पोटात जळजळ किंवा अस्वस्थता कमी होते. नंबर 11, कच्च्या केळाचं पीठ हे ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ते पोषक आणि हलकं असतं. नंबर 12, कच्ची केळी शरीराला हळूहळू ऊर्जा देतात. त्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीर दिवसभर सक्रिय राहतं. नंबर 13, काही संशोधन सांगतात की कच्च्या केळांमुळे शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नंबर 14, कच्ची केळी आतड्याचं आरोग्य सुधारतात. चांगल्या बॅक्टेरियांची वाढ झाल्यामुळे अनेक पचनाच्या समस्या कमी होतात. नंबर 15, कच्च्या केळामधला पोटॅशियममुळे शरीरातील पाण्याचं संतुलन राखलं जातं. त्यामुळे किडनी योग्य प्रकारे काम करते आणि शरीर निरोगी राहतं. नंबर 16, भारतात कच्ची केळी अनेक प्रकारे खाल्ली जातात. भाजी, वडे, चिप्स किंवा सांबरमध्ये. त्यामुळे ती आहारात सहज समाविष्ट करता येतात. नंबर 17, जास्त प्रमाणात कच्ची केळी खाल्ली तर काही लोकांना गॅस, पोट फुगणे किंवा अपचन होऊ शकतं. त्यामुळे कमी प्रमाणात खाणं महत्त्वाचं. नंबर 18, कच्ची केळी शिजवून खाल्ली तर ती पचायला सोपी होतात आणि चवही छान लागते. उकडून किंवा भाजून खाणं उत्तम. नंबर 19, आठवड्यातून 2 ते 3 वेळा कच्ची केळी खाल्ली तर शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि आरोग्य सुधारतं. नंबर 19, एकूणच कच्ची केळी ही स्वस्त, सहज उपलब्ध आणि खूप फायदेशीर अन्न आहे. योग्य प्रमाणात खाल्ली तर ती आपल्या दैनंदिन आहाराचा एक उत्तम भाग बनू शकतात. मित्रांनो, ही माहिती तुमच्या उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.